आज आपण नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच जणांचा उपमा कधी कच्चा राहतो तर कधी चिकट होतो। तर आज इथे मी रवा आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण दिलं आहे, त्यामुळे तुमचा उपमा देखील अजिबात गुठळ्या न होता मऊसूत तरी दाणेदार बनेल। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम उपम्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 2 टेबलस्पून हरभरा डाळ घेतली आहे, पाव वाटी शेंगदाणे, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेत, 2 टेबलस्पून उडीद डाळ घेतली आहे, 1 वाटी जाड रवा घेतलाय, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, बारीक चिरलेला 1 मोठा टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पाने जी मोठी आहेत म्हणून मी ती बारीक चिरून घेतली आहेत। कढईत 1 वाटी रवा घालूयात। इथे मी जाड रवा वापरते, तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल। आता गॅस ऑन करून हा रवा आपल्याला 2 मिनिटे मंद आचेवर कोरडाच भाजून घ्यायचा आहे। उपमा बनवण्यासाठी शक्यतो जाडसर रवा वापरा, त्यामुळे उपमा छान दाणेदार तयार होतो आणि मोकळा देखील तयार होतो। तर इथे आपण 2 मिनिटे हा रवा कोरडाच भाजून घेतला आहे। आता यामध्ये चमचाभर तेल घालूयात, तुम्ही तूपही वापरू शकता। तेल घातल्यानंतर याला पुन्हा मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे सतत परतत भाजून घ्यायचं आहे। आपला रवा भाजला जातोय तोपर्यंत उपम्यासाठी पाणी गरम करूयात। आपण ज्या कपाने 1 कप रवा मोजून घेतलाय त्याच कपाने 4 कप पाणी गरम करूयात। आपण जाड रवा वापरतोय त्यामुळे 4 कप पाणी वापरायचे। जर तुम्ही बारीक रवा घेतला तर 3 कप पाणी वापरू शकता। रवा भाजत असताना रवा आपल्याला मंद आचेवरच भाजायचा आहे। रव्याचा अजिबात रंग बदलून द्यायचा नाहीये, नाहीतर उपम्याला काळपट रंग येईल। रवा व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे उपमा चिकट होत नाही, शिवाय मोकळा बनतो, टेस्टही छान येते। रवा कमी भाजला तर मात्र उपमा चिकट होतो, त्यामुळे रव्याचा रंग न बदलता मंद आचेवरच एकूण 5 मिनिटे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आपला रवा व्यवस्थित भाजला गेलाय, आता बाजूला काढून घेऊ। आता याच कढईत 2 पळी तेल गरम करूयात। तेल गरम झाले की यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालतीये। यामध्ये तुम्ही काजू देखील घालू शकता। मी इथे फक्त शेंगदाणे तळून घेतेय। मध्यम ते मोठ्या आचेवर शेंगदाणे छान क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचे। शेंगदाणे असे चटचट उडायला लागले की समजायचं शेंगदाणे व्यवस्थित परतून झालेत। यांना बाजूला काढूयात। आता याच कढईत फोडणीसाठी आणखीन 1 पळी तेल घालूयात। अर्धा चमचा मोहरी घालूयात, अर्धा चमचा जिरे घालतीये। जिरे मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा आहे। 2 टेबलस्पून उडीद डाळ घालूयात, सोबतच 2 चमचे हरभरा डाळ घालतीये। या डाळींमुळे उपमा अधिक स्वादिष्ट बनतो। याला मंद आचेवर अर्धा मिनिट परतून घ्यायचे। डाळी परतून झाले की यामध्ये 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घालतीये, जी मी कट करून घेतली आहेत। सोबतच 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालूयात। कांद्याला मध्यम आचेवर परतून घेऊयात। कांद्याला खूप परतायचं नाहीये, तर हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचंय। आता यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात। कांद्याला आपण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलंय। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतेय। हळद ऑप्शनल आहे, तुम्ही बिना हळदीचा उपमा देखील बनवू शकता। हळद मिक्स करून झाले की यामध्ये भाजलेला रवा घालूयात। आपण रवा अगोदरच भाजून घेतलाय, त्यामुळे रवा आपल्याला फोडणीसोबत फक्त मिक्स करून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलंय ते घालायचंय। गरम पाणी घातल्यामुळे रव्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। उपमा अगदी मोकळा बनतो। चवीनुसार मीठ घालूयात। तर आपण 1 वाटी जाड रव्यासाठी 4 वाट्या गरम पाण्याचा वापर केलाय। तुमच्याकडे रवा जास्ती जाडसर नसेल तर तुम्ही 3 वाट्या पाण्याचा वापर करू शकता, किंवा बारीक रवा वापरला तर 3 वाट्या पाणी वापरा। माझ्याकडे रवा जरा जाडसर आहे, त्यामुळे मी 4 वाट्या पाण्याचा वापर केलाय। याला मिक्स केल्यानंतर झाकण लावून मंद आचेवर 2 मिनिटे दणकून वाफ काढूयात।
2 मिनिटांनंतर पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी आटलं गेले. रवा छान फुललाय, अगदी मौसूक मोकळा झालाय. शिवाय यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीयेत. आता आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते घालूयात व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. याला व्यवस्थित मिक्स करून गरमागरम उपमा सर्व करूयात. तर इथे आपला अजिबात गुठळ्या न होता मौसूक तरी दाणेदार रव्याचा उपमा तयार झाला. गॅस बंद करून गरमागरम उपमा सर्व करूयात. या पद्धतीने उपमा खूप छान तयार होतो. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.